Today we are going to start our module number 9 of CRPC. याच्यामध्ये काय आहे, प्रिलिमिनरी प्लीज टू बार द ट्रायल. बार करायचं, ट्रायल होऊ द्यायची नाहीये. मग प्रिलिमिनरी प्लीज काय काय घ्यायचे, काय काय आपल्याला बचाव घ्यायचा आहे. ओके, हे पाहणार आहोत आपण. पहिला आहे डिस्पोजल ऑफ क्रिमिनल केसेस विदाउट फुल ट्रायल. डिस्पोज होणार, ट्रायलच होणार नाही, पूर्ण ट्रायल होणार नाही. केस काय होणार आहे, डिस्पोज होणार आहे. मग याच्यासाठी काय काय इम्पॉर्टंट आहेत पहा. त्याचं ज्युरिस्डिक्शन आहे, टाईम लिमिटेशन्स, रॅशनलाइज स्कोप आहे त्याच्यामध्ये. प्लीज ऑफरसे ऑटोफोरिस ॲक्विट अँड ऑटोफोरिस कन्व्हिक्ट. इशू ऑफ इस्टॉपेल आहे आणि कंपाऊंडिंग ऑफ ऑफेन्सेस आहेत. हे टॉपिक्सवर आपण हे काय करणार आहोत. ओके, आता ज्युरिस्डिक्शन हा जो टॉपिक आहे आपण तसा पाहिलेला आहे, काय काय कोणाचं काय काय ज्युरिस्डिक्शन आहे. सो हिअर जनरली अ क्रिमिनल केस इज डिस्पोज ऑफ विथ फुल ट्रायल. कॉमनली काय होतं, जेव्हा एखादी क्रिमिनल केस सुरू होते तेव्हा त्याचं फुल ट्रायल होतं. इन अदर वर्ड्स, ट्रायल ऑफ अ क्रिमिनल केस कमेन्सेस विथ टेकिंग कॉग्निझन्स ऑफ एन ऑफेन्स बाय अ मॅजिस्ट्रेट अँड एंड्स विथ द जजमेंट ऑफ कन्व्हिक्शन ऑर ॲक्विटल. हा ही अख्खी प्रोसिजर आहे. जनरली काय होतं, क्रिमिनल केस डिस्पोज ऑफ विथ फुल ट्रायल होते क्रिमिनल केसेसची आणि ती डिस्पोज ऑफ होते. सो क्रिमिनल केस डिस्पोज ऑफ कशी होते, तर त्याची पूर्ण ट्रायल होते आणि केस डिस्पोज ऑफ होते. इन अदर वर्ड, ट्रायल ऑफ अ क्रिमिनल केस कमेन्सेस विथ टेकिंग कॉग्निझन्स. पहिलं काय घेतलं जातं, कॉग्निझन्स घेतला जातो त्याचा ऑफ एन ऑफेन्स बाय अ मॅजिस्ट्रेटकडून त्याची दखल घेतली जाते. अँड एंड्स विथ जजमेंट ऑफ कन्व्हिक्शन. आणि मग एंड कशाने होतं, तर जजमेंटनी, म्हणजे एकतर त्याला शिक्षा होईल किंवा त्याचं ॲक्विटल होईल. ऑर डिस्चार्ज ऑफ द ॲक्यूज, किंवा आपण आत्ताच पॉईंट पाहिला की डिस्चार्ज होऊ शकतं ॲक्यूजचं. ओके, हाऊ एव्हर देर आर सर्टन एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस इन विच द नॉर्मल कोर्स ऑफ फुल ट्रायल मे नॉट बी प्रॅक्टिकेबल. असं काही एक्सेप्शन्स असतात की जिथं पूर्ण ट्रायल होणं प्रॅक्टिकेबल नसतं किंवा पॉसिबल नसतं. अँड हेन्स द केसेस आर डिस्पोज ऑफ विदाउट अ फुल ट्रायल. आणि केसेस डिस्पोज होतात, फुल ट्रायल न होताच केसेस डिस्पोज ऑफ होऊन जातात. ओके, आता पहिलं पाहू, क्रिमिनल प्रोसिडिंग्स बार्ड बाय लिमिटेशन ॲक्ट इथं सुद्धा लागू आहे. तुम्ही लिमिटेशन ॲक्ट शिकलेला आहात. चॅप्टर 36 ऑफ द कोड कंटेनिंग सेक्शन 467 to 473 याच्यामध्ये सांगितले लेस डाऊन द प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू लिमिटेशन फॉर टेकिंग कॉग्निझन्स ऑफ सर्टन ऑफेन्सेस. काही ऑफेन्सेसमध्ये लिमिटेशन आहे की तुम्ही कॉग्निझन्स दखल या काळातच घेतली गेली पाहिजे. ओके, पाहूया कुठला आहे. सेक्शन 467 पीरियड ऑफ लिमिटेशन. मीनिंग अँड डेफिनेशन. It is a general principle of law that time does not run against the crown. Time हा does not run against the crown. राजाच्या पुढे वेळ धावत नाही. The object behind fixing the period of limitation to insist the parties to institute criminal proceeding within a stipulated period. कशासाठी दिलेलं पहा, to avoid कॉम्प्लिकेशन्स प्रॉब्लेम्स. त्या केसचं नंतर दाखल केल्यामुळे जे काही प्रॉब्लेम्स किंवा कॉम्प्लिकेशन्स निर्माण होणार आहेत ते टाळण्यासाठी आपण तिथं काय केलेलं आहे, कोडनी लिमिटेशन पिरियड टाकलेला आहे काही सर्टन केसेसमध्ये. देअरफॉर द अक्यूज हु इज ब्रॉड बिफोर द कोर्ट मे रेज द प्रिलिमिनरी प्ली दॅट द क्रिमिनल प्रोसिडिंग अगेन्स्ट हिम आर बार्ड बाय द पिरियड ऑफ लिमिटेशन प्रिस्क्राईब्ड बाय लॉ. पहा, लिमिटेशन पिरियड टाकला आणि ॲक्यूज काय करू शकतो, लिमिटेशन पिरियड संपला हे प्ली करू शकतो, तो आपला दावा करू शकतो. प्ली म्हणजे काय, म्हणणं मांडणं, तो ते करू शकतो. ओके, सेक्शन 467 ऑफ द कोड स्टेट्स दॅट फॉर द पर्पज ऑफ दिस चॅप्टर 36 period of limitation means the period specified in section 468 for taking cognizance of an offense. ऑफेन्सचा कॉग्निझन्स कधीपर्यंत घ्यायचा आहे, दखल कधीपर्यंत घ्यायची आहे, याच्यासाठी काही लिमिटेशन पिरियड टाकलेला आहे पहा, अंडर सेक्शन 467. ओके, आता बार ऑफ लिमिटेशन पाहूया अंडर सेक्शन 468. सेक्शन 468 इनविसेस
fair trial and puts bar for taking cognizance of offense after lapse of a time period. किंवा लिमिटेशन पिरियड संपला की बार, मग पुढे केस दाखल करता येणार नाही. इट रन्स फॉलोज. कशा प्रकारे ते सांगतात ते पाहूया. No court shall take cognizance of an offense of the category specified in subsection 2 after the expiry of the period of limitation. कुठलेही कोर्ट एखाद्या गुन्ह्याची कॉग्निझन्स घेऊ शकत नाही, दखल घेऊ शकत नाही त्याचं लिमिटेशन पिरियड संपल्यावर, एक्सेप्ट ॲज अदरवाईज प्रोव्हाइडेड एल्सवेअर इन दिस कोड. पण कोडमध्ये जर सांगितलं असेल की याचं लिमिटेशन पिरियड एक्सटेंड सुद्धा होऊ शकतं, तर तिथं मात्र याची दखल घेतली जाईल. म्हणून एक्सेप्ट हा शब्द महत्वाचा आहे. द पिरियड ऑफ लिमिटेशन शॅल बी. काय आहे पिरियड ऑफ लिमिटेशन? 6 months इफ ऑफेन्स इज पनिशेबल विथ फाईन ओनली. लिसन, हा तुम्हाला प्रॅक्टिससाठी गरजेचा आहे. कधी कधी वकिलांना पण लिमिटेशन पिरियड माहीत नसतात, कशाची केस दाखल करतात. ओके, आणि मग केसचा काही निकाल लागत नाही नीट. सो 6 months इफ ऑफेन्स इज पनिशेबल विथ फाईन ओनली. 6 महिन्याचा कालावधी जर ऑफेन्सला शिक्षाच फाईन आहे फक्त. 1 year इफ द ऑफेन्स इज पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट फॉर अ टर्म नॉट एक्सिडिंग 1 year. 1 वर्षासाठी ज्याची शिक्षाच 1 वर्ष आहे त्याचंच लिमिटेशन पिरियड किती आहे? 1 वर्षापर्यंत. 3 years इफ द ऑफेन्स इज पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट फॉर अ टर्म नॉट एक्सिडिंग 1 year बट नॉट एक्सिडिंग 3 years. ज्याची शिक्षा 3 वर्ष आहे किंवा 1 वर्ष ते 3 वर्षापर्यंत त्याला शिक्षा लागू शकते, त्याचं लिमिटेशन पिरियड किती आहे? 3 years त्याचा लिमिटेशन पिरियड आहे. पहा, जेवढं शिक्षा तेवढंच आहे. For the purpose of this section, the period of limitation in relation to offense which may be tried together. जे शिक्षा आपण पाहिलं, joinder of the charges, काहींच्या काय होतात? टुगेदर ऑफेन्सेस विच आर ट्राईड टुगेदर, ज्यांचा आपण एकत्र ट्रायल करणार आहोत. शॅल बी डिटरमिन with reference to the offense which is punishable with the more severe punishment or as the case may be the most severe punishment. यांचं लिमिटेशन पिरियड कसं लावणार आहोत आपण? त्यातल्या त्यात जो आपण जेव्हा जॉईन करतो त्यावेळेस जे सिव्हिअर आहे, जी खरोखरच घातक गुन्हा आहे, वाईट गुन्हा आहे, सर्वात मोठा गुन्हा आहे, तर त्याची जेवढे लिमिटेशन पिरियड असेल तो सगळ्याला लागू पडतो जेव्हा सगळ्या केसेस जॉईन केलेल्या असतात तेव्हा. ओके, कमेन्समेंट ऑफ पिरियड ऑफ लिमिटेशन सेक्शन 469. सेक्शन 4 हा प्रश्न येतो. सेक्शन 469 फिक्सेस द डेट फ्रॉम विच द पिरियड ऑफ लिमिटेशन इज इन रिलेशन टू एन ऑफेंडर शॅल कमेन्स. लिमिटेशन पिरियड कधीपासून सुरू होतो? इट रन्स ॲज फॉलोज. द पिरियड ऑफ लिमिटेशन इन रिलेशन टू एन ऑफेंडर शॅल कमेन्स ऑन द डेट ऑफ द ऑफेन्स. ज्या दिवशी गुन्हा घडला त्या दिवसापासून सुरू होतो. और वेअर द कमिशन ऑफ द ऑफेन्स वॉज नॉट नोन टू द पर्सन ॲग्रीव्ड बाय द ऑफेन्स और टू एनी पोलीस ऑफिसर the first day on which such offense comes to the knowledge of such a person, comes to the knowledge of such person ला अंडरलाईन करा, or to any police officer whichever is earlier. एखादा गुन्हा घडलेला आहे, ॲग्रीड पर्सनला माहितीच नाहीये किंवा नॉलेजमध्येच आलेलं नाहीये, मग ज्या दिवशी ज्याच्यावर गुन्हा घडला त्या व्यक्तीला किंवा पोलीस ऑफिसरच्या जेव्हा लक्षात येईल त्या दिवसापासून त्याचा लिमिटेशन पिरियड सुरू होतो. ओके, हे कसं आहे? इथं लिमिटेशन, समजा एखादा मर्डर झालेला आहे, जागेवर पुरून टाकलेलं आहे त्या व्यक्तीला आणि ते कुणाच्याच लक्षात आलेलं नाही. एखादी व्यक्ती गायब झाली आहे घरातून किंवा ती व्यक्ती येत नाही आपल्याकडे, कुणाच्या लक्षात येत नाही. मग ज्या दिवशी त्या व्यक्तीच्या लक्षात येईल की असं अशी व्यक्ती नाही येत आहे, तिचा काही तपास लागत नाही, तर ऑफकोर्स तिथून पुढे ते लिमिटेशन पिरियड सुरू होईल. समजा एखादं खोदत असताना एखादा कंकाल सापडला किंवा एखादा सापळा सापडला ह्युमन बॉडीचा, तर ते पोलीस ऑफिसरच्या लक्षात आलं तर त्याचं लिमिटेशन पिरियड त्या दिवसापासून सुरू होईल. ओके, मग तिथं टाइम लिमिटचा विचार नाही की 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष. ओके, सो हियर वेअर इट इज नॉट नोन बाय हुम द ऑफेन्स वॉज कमिटेड. कुणालाच माहिती नाही की हा गुन्हा कुणी केलेला आहे. The first day on which the identity of the offender is known to the person aggrieved. ज्या दिवशी लोकांना संशय येईल की बाबा या व्यक्तीने हा गुन्हा केलेला आहे त्या दिवसापासून by the offense or the police officer
मेकिंग इन्व्हेस्टिगेशन इनटू द ऑफेन्स विच एव्हर इज अर्लियर. पहा, समजा तो आणि गुन्हेगार आहे, तो आपल्याबरोबर फिरतोय, आपला त्याच्यावर संशय येत नाहीये, बट अचानक संशय यायला लागला त्याच्यावर, त्याच्या हालचालींवर, तर त्या दिवसापासून लिमिटेशन पिरियड सुरू होतो. किंवा पोलीस ऑफिसर इन्व्हेस्टिगेशन करत असताना जेव्हा त्याला सापडतं की हा संशयित आरोपी असू शकतो, त्या दिवसापासून लिमिटेशन पिरियड चालू होतो. जे काही अर्लियर होईल त्याच्यापासून लिमिटेशन पिरियड हा सुरू होतो. देन in computing the said period, computing म्हणजे कॅल्क्युलेटिंग. काय पिरियड कसा कॅल्क्युलेट कराल? The day from which such period is to be computed shall be excluded. तो वाढवला जाऊ शकतो किंवा तो एक्सक्लूड केला जाऊ शकतो. कसा पहा, एक्सक्लुजन ऑफ टाइम इन सर्टन केसेस, सेक्शन 470. In calculating the period of limitation, the following periods are excluded. पहिला, the period during which another prosecution was diligently carried on. पहा, एखादा दुसरं प्रोसिक्युशन चालू आहे, त्याच्यामध्ये चालू असेल तर एक्सक्लुजन होतं, पिरियड ऑफ एक्सक्लूड केला जातो. द पिरियड ऑफ स्टे, order or injunction from the date of grant of order of the date of withdrawal granted against the institution of the prosecution. The period of stay order किंवा injunction, तो सुद्धा काय केला जातो, एक्सक्लूड केला जातो तो टाइम. Where notice of prosecution is to be given, the period of notice. Where previous sanction or consent is necessary, the period required to obtain such a consent or sanction, including the date of application for sanction and receipt thereof. Okay, the period during which the offender is absent from India or from territory outside the India under central administration, and period when the offender is absconding or concealing himself. पहा, आता तुम्ही म्हणाल लिमिटेशन पिरियड सुरू झालेला आहे. मग पिरियड सुरू झाल्यानंतर समजा तो आरोपी जो आहे ते कुठला टाइम एक्सक्लूड करायचा त्याच्यामधून? समजा एखादा आरोपी आहे जो आपल्या इथून देश सोडून पळून गेलेला आहे. आरोपी कोण हे लक्षात आले, पण तो देश सोडून पळून गेलाय. मग समजा तो 2-4 वर्षांसाठी जर बाहेर असेल, मग न्याय नाही का मिळून द्यायचा? न्याय मिळणार आहे. तो जो टाइम पिरियड आहे त्याला एक्सक्लूड केलं जातं, त्याला वगळलं जातं. ओके, एक्सक्लुजन ऑफ डेट ऑन विच कोर्ट इज क्लोज्ड. ज्या दिवशी कोर्ट बंद असेल ती तारीख, ते काय केलं जातं, ती डेट एक्सक्लूड केली जाते. सेक्शन 471 म्हणजे रविवार आला तर त्याचं एक्सक्लुजन होतं, तो टाइम लिमिटेशन पिरियडमध्ये तो कॅल्क्युलेट होत नाही, म्हणजे इकडे लिमिटेशन पिरियड एकनी वाढणार. वेअर द पिरियड ऑफ लिमिटेशन एक्सपायर्स ऑन अ डे व्हेन अ कोर्ट इज क्लोज, द कोर्ट मे टेक कॉग्निझन्स ऑफ द डे ऑन विच द कोर्ट रिस्पॉन्सेस. सुट्टी आहे कोर्टाला 3 दिवस 2 दिवस वॉटेवर, तर तो जो पिरियड आहे लिमिटेशन पिरियड तिथं संपतोय आणि आपण संपला आता बार, असं नाही. ज्या दिवशी कोर्ट चालू होईल त्या दिवशीपासून लिमिटेशन पिरियड पुन्हा कॅल्क्युलेट केला जातो तेवढ्या दिवसांसाठी. काउंटिंग ऑफेन्सेस, सेक्शन 472. इन द केस ऑफ काउंटिंग ऑफेन्स, द फ्रेश पिरियड ऑफ लिमिटेशन शॅल बिगिन टू रन ॲट एव्हरी मोमेंट ऑफ द टाइम ड्युरिंग विच द ऑफेन्स कंटिन्यूज. पहा, कंटिन्युईंग ऑफेन्सेस, काउंटिंग नाही, कंटिन्युईंग ऑफेन्सेस जे आहेत, जे सारखे घडत आहेत गुन्हे, तर त्याचा लिमिटेशन पिरियड हा गुन्ह्यांबरोबरच चालू राहतो. एक्सटेन्शन ऑफ पिरियड ऑफ लिमिटेशन इन सर्टन केसेस, कधी कधी एक्सटेन्शन ऑफ लिमिटेशन पिरियड पण होतं. पहा, सेक्शन 473. नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेन्ड इन द फोरगोईंग प्रोव्हिजन्स ऑफ दिस चॅप्टर, या चॅप्टरमध्ये काही सांगितलं असेल तरी सुद्धा, एनी कोर्ट मेक टेक कॉग्निझन्स ऑफ अन ऑफेन्स, अंडरलाईन करा, आफ्टर द एक्सपायरी ऑफ द पिरियड ऑफ लिमिटेशन. लिमिटेशन पिरियड नंतर सुद्धा कोर्ट कॉग्निझन घेऊ शकतो. कधी? इफ इट इज सॅटिस्फाईड ऑन द फॅक्ट्स. इफ इट इज सॅटिस्फाईड अंडरलाईन करा, पुढचा मुद्दा वेगळा आहे. ऑन द फॅक्ट्स अँड इन द सर्कमस्टन्सेस ऑफ द केस दॅट द डिले हॅज बीन प्रॉपरली एक्सप्लेन. का डिले झाला बाबा केस दाखल करायला? हे जर प्रॉपरली एक्सप्लेन केलं गेलं तर मॅजिस्ट्रेट कॅन
give extension to the limitation period also, or that it is necessary so to do in the interest of justice, आणि हे जस्टिस साठी आवश्यक आहे. ओके, पुढचा पॉइंट आपण प्लीज आउटर व्हॉइस ॲक्विट अँड आउटर व्हॉइस कन्व्हिक्ट हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. थँक्यू.